आपल्या शिक्षकांचा मार खाल्ला तेव्हा आपण घडलो, पण आताच्या पिढीला माझ्या मुलांवर ओरडायचं नाही, माझ्या मुलांवर हात उचलायचा नाही, याची अलिखित अट आपण शिक्षकांसाठी घालतो. माझी विनंती आहे सगळ्यांना, इथे आल्यानंतर शिक्षकांनी त्यांचं पालकत्व घेतलेलं असतं. या शाळेच्या बाबतीत तर मी खात्री देऊ शकते की पर्सनल किड्स हे पालकत्व घेतलं गेलंय. आपल्या लेकरांना हवाली करून द्यायचं. शाळेची वेळ नाही तेवढ्या वेळेपर्यंत त्यांचे शिक्षक आणि ती लेकरं हे जर आपल्याला जमता आलं, इथे घडवण्याची जबाबदारी तुमची हे जर शिक्षकांना सांगता आली तर त्यांना 100% त्यांचं सुद्धा इथे योगदान देता येतं. इथं आठवण आपली पिढी, आपल्या पिढीमध्ये चुकून जर एखादी चूक केली आणि शिक्षकांनी तक्रार पालकांपर्यंत केली तर उलट पालकाचा शब्द असा की 2 फटके अजून द्या, पण ती चूक परत होता कामाने माझ्यापर्यंत काही आणू नका. आता उलट आहे, आता चूक आपल्या मुलाकडून झाली आणि म्हणून साधासा ओरडा जरी बसला तरी माझ्या मुलाला का ओरडा बसला याच्यावरून शाळेत येणारी सध्याची पालकांची पिढी आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना, गुरुभक्ती जगायची असेल ना, गुरुंसाठीचा आदर आपल्या लेकरांच्या मनामध्ये येऊ द्या. हे तर फार वाईट अवस्था आहे दादा. सध्याची पिढी अशी आहे, तुम्ही पाहिला की नाही मला माहिती नाही, गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका 9वी-10वीच्या वयाच्या लेकराने आपल्या शिक्षकांना शाळेत मारले होतं. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल काही माणसांनी कदाचित. जर योग्य वेळी आपल्या शिक्षकांना घाबरण्यासाठी शिक्षकांबद्दलची आदरयुक्त भीती जर नाही ना देऊ शकलो आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये, त्यांनी घाबरलं पाहिजे. तुम्ही आठवा ना, आपले 34 सर जरी समोर आले का आजही त्यांच्यासमोर नजरेला तर भिडवायची हिंमत होत नाही आपली. आपली मान खाली जाते कारण ती आदरयुक्त भीती असते. ती आदरयुक्त भीती जर आपल्या लेकरांच्या मनामध्ये आपण पेरू शकलो तर पिढी घडेल.